अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही सध्या अशा स्टेजवर आहात की स्वामी महाराजांची रोज नित्य सेवा करतात किंवा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे भरपूर पारायण केलं आहात किंवा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं आहात. 14वा अध्याय वाचताय तुम्ही गुरुचरित्रातील, रोज 18वा अध्याय वाचता. ज्या काही सेवा आहेत त्या तुम्ही करताय महाराजांच्या, तरी सुद्धा इच्छा तरी सुद्धा पूर्ण होत नसतील, तुमच्या आयुष्यामध्ये अजून दुःख आहे, कष्ट आहे, तर तुम्ही एका ठिकाणी नक्कीच चुकत असा. आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची सेवा तर करायचीच आहे, त्याचबरोबर आपले जे कुलदैवत असतात, आपली कुलदेवी असते, त्यांची सुद्धा आपल्या घरामध्ये सेवा ही झालीच पाहिजे. पण आपल्या इष्टदेवांपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणं, आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपण आपल्या इष्टदेवांपर्यंत पोहोचत असतो. आपली सेवा ही इष्टदेवांपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे बघा, आपल्या घरामध्ये आपल्या पितरांची सेवा होणं, आपल्या कुलदेवीची सेवा होणं खूप गरजेचं आहे. आपल्या कुलदेवीची सेवा कशी करायची आहे, आपल्याला नित्य सेवा कशी करायची आहे, आपल्या कुलदेवीला आपल्याला नवस कसा बोलायचा आहे, आपली इच्छा कशी पूर्ण करून घ्यायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बरेच स्वामी भक्त आहेत, बरेच अशी लोक आहेत की ते बघा फक्त इष्टदेवांची सेवा करतात, आपल्या कुलदेवाला कुठेतरी ते विसरत असतात. त्यामुळेच त्यांना हवा तसा रिझल्ट भेटत नाही, हवं तसं त्यांच्या पारायणाचं फळ त्यांना भेटत नसतं. तुम्ही ही चूक करत असाल तर ती आजच सुधारा आणि आजपासूनच तुमची जी कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीची सेवा करायला सुरुवात करा. तुम्हाला अगदी थोड्या दिवसामध्ये फरक जाणवेल. बघा, आपले जे कुलदैवत असतात तर ते आपले आई वडील असतात. अगदी ते आपल्या कुळाचं कल्याण करत असतात, आपल्या कुळाचं रक्षण करत असतात, आपल्या कुळाचा ते उद्धार करत असतात. तुम्ही थोडीशी जरी सेवा त्यांची केली तर ते खूप लवकर ते आपल्यावर प्रसन्न होतात. कुलदेवीची सेवा ही करायची आहे, रोज सेवा करायची आहे. तर बघा, तर ही सेवा कशी करायची आहे ते बघूया. कोणाची कुलदेवी तुळजाभवानी असेल, कोणाची कुलदेवी ही कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, कुणाची माहूरगडची रेणुका माता असेल, कोणाची देवी ही सप्तशृंगी माता असेल, तर तुमची कुलदेवी कितीही असो, पण आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा होणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, तुमची खूप एखादी इच्छा आहे, तुमच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट आहे, दुःख आहे, नवरा बायकोंचे व्यवस्थित पटत नाही, तुमचे मुलं व्यवस्थित वळणावर नाहीत, घरामध्ये नेहमी कटकटी भांडणं आहेत, घरामध्ये नेहमी पैशांची चणचण आहे, अशा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत, ज्या काही तुमच्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीला नवस बोलायचं आहे. साठी बघा, आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपली जी कुलदेवी आहे, म्हणजे आता तुळजाभवानी माता तुमची कुलदेवी असेल तर तुळजाभवानी मातेचा तुमच्या घरी टाक असेल, कडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीला किंवा टाकेला हळदी कुंकू लावायचं आहे. साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा कोणताही गोड नैवेद्य देवीला दाखवायचा आहे. अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि आपल्याला 11 वेळेस आपली जी कुलदेवी आहे त्यांचं जप करायचा आहे. बघा, ओम श्री कुलदैवताय नमः, श्री कुलदैवताय नमः या मंत्राचा सुद्धा जप तुम्ही करू शकतात. किंवा अगदी सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकतात. हा जप आपल्याला 11 वेळेस करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपला नवस बोलायचा आहे. नवस बोलण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे. आपल्या हातामध्ये तुम्ही नारळ घेऊ शकतात आणि त्याच्यावरती तुम्ही बघा, कमीत कमी 11 रुपये दक्षिणा आपल्याला ठेवायच्या आहेत. कमीत कमी 11 रुपये ठेवायच्या आहेत. तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा जास्त दक्षिणा ठेवू शकतात. तुम्ही हातामध्ये नारळ घेऊन नवस बोलू शकतात किंवा अगदी बघा, एखादं ताट घेऊन ताटामध्ये नारळ आणि दक्षिणा ठेवून सुद्धा तुम्ही नवस बोलू शकतात. नवस बोलताना आपल्याला पूर्णपणे आपल्या कुलदेवीला शरण जायचं आहे. आता तुम्ही इतके दिवस कुलदेवीची सेवा केला नसाल किंवा तुमच्याकडून चुकून झाली नसेल सेवा, तर सर्व त्यांची मनोभावे आपल्या कुलदेवीची क्षमा मागायची आहे की ज्याकडून सेवा तुमची घडली नाही, तर
मला माफ करा असं क्षमा मागायची आहे, आपलं नाव सांगायचं आहे, आपलं गोत्र सांगायचं आहे. आणि तुम्हाला तुमचं गोत्र माहिती नसेल तर बघा काश्यप गोत्र म्हणायचं. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला आपल्या कुलदेवीला सांगायची आहे. माझी ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी सहकुटुंब सहपरिवार मूळ पीठावरती येऊन तुझा योग्य पद्धतीने मान सन्मान करेन असा नवस आपल्या कुलदेवीला बोलायचा आहे. त्याचबरोबर बघा, तुम्ही अगदी आपल्या कुलदेवीला तुमची आई समजून तुम्ही काहीही बोलू शकता. तुमची जी समस्या आहे, अडचणी आहेत त्या तुम्ही मनसोक्तपणे सांगा. तुम्ही अगदी मोकळेपणाने त्या आपल्या कुलदेवी समोर तुमच्या समस्या सांगा. तुम्हाला कदाचित तुमच्या समस्या सांगताना रडू सुद्धा येईल, तुम्ही भावनिक व्हाल, असं सुद्धा घडतं. तर हे घडू द्या. तुमची प्रार्थना आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचू द्या. त्याचबरोबर सेवा सुद्धा करायची आहे. तर सेवेमध्ये बघा, तुम्ही प्रत्येक मंगळवारी आपल्या कुलदेवीची आरती आपल्याला करायची आहे. तर बघा, अगदी तुम्ही मंगळवारी सकाळी आरती करू शकतात किंवा संध्याकाळी आरती करू शकतात किंवा सकाळ संध्याकाळ या दोन्ही वेळेस तुम्ही आरती करू शकता. तर तुम्ही ठरवा की तुम्हाला कधी आरती करायची आहे. सकाळचा टायमिंग, संध्याकाळचा टायमिंग तुम्हाला जो जमेल तो. मग त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम गणपतीची आरती म्हणायची आहे, त्याच्यानंतर आपल्या कुलदेवीची आरती म्हणायची आहे. प्रत्येक मंगळवारी आरती करायची आहे. जेव्हा केव्हा तुमची ही इच्छा पूर्ण होईल तर तेव्हा आपल्याला सहकुटुंब सहपरिवार आपल्याला आपल्या मूळ पीठावरती जायचं आहे देवीच्या. तिथे आपल्याला योग्य पद्धतीने देवीचा मान सन्मान करायचा आहे. तर बघा, तुम्हाला नक्कीच चमत्कार जाणवेल. तुम्ही अगदी छोटीशी सेवा आहे, म्हणजे प्रत्येक मंगळवारी आपल्याला आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे. छोटीशी सेवा आहे, पण तुम्हाला नक्कीच तुम्हाला चमत्कार जाणवेल. तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल तुम्हाला झालेले जाणवतील. तुमची इच्छा सुद्धा लवकर पूर्ण होईल. ही एक सेवा आहे. आणखीन एक अत्यंत प्रभावी सेवा आपल्याला करता येते, ते म्हणजे आपल्याला आपल्या देवीचा जो कोणता वार असेल त्या वाराचा आपल्याला उपवास करायचा आहे. बघा, आता ज्यांची तुळजाभवानी माता कुलदेवी आहे त्या जो वार आहे मंगळवार, तर मंगळवारी आपल्याला उपवास करायचा आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तर शुक्रवारचा उपवास करायचा आहे. तर आपल्या देवीचा कोणता वार आहे तो तुम्ही चेक करा आणि त्याप्रमाणे आपल्याला उपवास करायचा आहे. अगदी आपल्याला बघा, तुम्ही संकल्पयुक्त हा उपवास करू शकतात. आमची कुलदेवी आहे तुळजाभवानी. मी मंगळवारचा उपवास करते, तर तुम्ही ज्या दिवसापासून तुम्ही उपवास करायला सुरुवात करणार आहात तर त्या पहिल्या मंगळवारी तुम्ही संकल्प करायचा. 21 करणार आहे, 51 करणार आहे, 108 मंगळवार करणार आहे किंवा 5 वर्ष मंगळवार करणार आहे, 2 वर्ष करणार आहे किंवा मी आयुष्यभर मी मंगळवार करणार आहे, असा संकल्प आपल्याला करायचा आहे. उपवास 3 पद्धतीने केला जातो बघा. पहिली पद्धत म्हणजे दिवसभरामध्ये आपल्याला एक वेळ जेवण करून आपल्याला उपवास करता येतो, ही एक पद्धत आहे. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला फक्त फळे खाऊन उपवास करता येतो, ही एक पद्धत आहे. आणि तिसरी पद्धत म्हणजे आपल्याला फक्त फराळ खाऊन सुद्धा उपवास करता येतो. अगदी एकादशीचा जसा आपण करतो त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला उपवास करता येतो. तर तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल, तुमच्या शरीराला जो झेपेल तो उपवास तुम्ही करू शकतात. आता मी तरी म्हणजे दिवसभरामध्ये एकदा मी जेवण करून हा उपवास करते. त्याचबरोबर नित्यसेवा सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची नित्यसेवा ही झालीच पाहिजे. बघा, नित्यसेवेमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतात. दिंडोरी प्राणी दुर्गा सप्तशती आहे, तर त्यातले बघा तुम्ही रोज एक अध्याय वाचू शकतात किंवा 2 अध्याय तुम्ही रोज वाचू शकतात किंवा रोज तुम्ही एक पाठ सुद्धा करू शकतात दुर्गा सप्तशतीचे. किंवा बघा, तुम्ही फक्त मंगळवारी दुर्गा सप्तशतीचा पूर्ण एक पाठ करू शकतात किंवा पौर्णिमेला जरी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केला तरी चालेल. आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचं नामस्मरण होणं, सेवा होणं रोज खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या घरी एक माळ रोज आपल्याला नवान्न स्तोत्र जे आहे त्याचं रोज आपल्याला एक माळ आपल्याला जपायची आहे. तो ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा कमीत कमी एक माळ आपल्याला जपायची आहे.
त्याचबरोबर बघा, आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्याला देवीचे घट बसवायचे आहेत, मनोभावे आपल्याला देवीची सेवा करायची आहे, उपवास करायचे आहेत नवरात्रीतले. त्याचबरोबर बरेच जण असे असतात की त्यांच्या सासरी घट बसवले जातात आणि ते दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी असतात, तर त्यांनी अखंड दिवा तरी आपल्याला लावायचाच आहे आपल्या देवघरामध्ये. आणि तुम्हाला जेवढ्या सेवा करता येईल, अगदी दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ तुम्हाला करू शकतात तुम्ही. सर्वात महत्वाचं बघा, वर्षातून आपल्याला आपलं जे मूळ पीठ आहे आपल्या देवीचं, त्या मूळ पीठावरती आपल्याला सहकुटुंब सहपरिवार जाऊन आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे, आपल्या कुलदेवीचा योग्य प्रकारे मान सन्मान करायचा आहे. ही एवढ्या सेवा आपल्या घरी ह्या झाल्याच पाहिजे. त्याचबरोबर बघा, कुळाचार करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर कुळाचार करताना आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरच्या घरी आपल्याला आपल्या देवीची ओटी भरायची आहे, दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही एखादं जोडपं तुम्ही जीव घालू शकतात, किंवा तुम्ही ब्राह्मणाला तुम्ही दान सुद्धा करू शकता. तर पूर्णाच्या दिव्याची आरती आपल्याला करायची आहे. ह्या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा, तुम्हाला खूप लवकर अनुभव येईल. म्हणजे तुम्ही ज्या काही स्वामी महाराजांच्या सेवा करताय, आता तुम्ही खूप पारायण करताय, नित्य सेवा करताय, तर प्रत्येक सेवा ज्या तुम्ही करताय तर त्या प्रत्येक सेवेचं तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. इतकी ही प्रभावी सेवा आहे. आणि आपली कुलदेवी ही आपली आई असते, त्यामुळे आपली आईची आपण थोडी जरी सेवा केलो तर ती खूप लवकर आपल्यावर प्रसन्न होत असते, तिचा भरभरून आशीर्वाद आपल्याला लाभत असतो. छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत म्हणत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.